मला हा मुद्दा मांडायचाच होता की प्रथम नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. सगळ्यात आधी तर तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा, अगदी मनापासून शुभेच्छा. तर आज म्हटलं चला थोडंसं तुमच्याशी बोलूया. म्हणजे बरेच दिवस झाले आमची दोघांची पण खूप इच्छा होती की तुमच्याशी सगळं बोलूया, सगळ्या गोष्टी शेअर करूया, पण कामाचा व्याप होता त्याच्यामुळे जरा राहिलं. आता वेळात वेळ काढून आज तुमच्या समोर आलोत फक्त बोलण्यासाठी. तर कुणालचे बाबा आज खास बोलणार आहेत, त्यांनाच बोलायचं आहे. ते बरेच दिवस झाले बोलत होते की नाही आपण बोलूया आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ आता शूट होतोय. ते काय आता आपण हे मसाल्याचा जो काय तो व्यवसाय आपण घरगुती व्यवसाय सुरू केला आहे, त्याला जो लोकांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे चांगल्या प्रकारे, तेच लोकांचे आभार. चांगले काही काही गोष्टी आहेत चांगल्या असतात, काही वाईट असतात, त्या गोष्टीबद्दल बोलायचं बाकी. तर छोटासा व्यवसाय बघा आपण सुरू केलेला आहे मसाल्याचा. सुरुवात तुम्हाला सांगते, म्हणजे गेल्या वर्षीपासून माझ्या मनामध्ये इच्छा होती पण गेल्या वर्षी नाही जमलं. तर म्हटलं चला यावर्षी ट्राय करूया. म्हणजे असं काही प्लॅनिंग वगैरे काहीच नव्हतं, अचानक सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की कुठेतरी देव आपल्याला मार्ग दाखवतो की अशा पद्धतीने तुम्ही करा, तुम्हाला त्यात म्हणजे यश मिळेल की नाही ते आम्हाला माहिती नव्हतं, पण देवाने आम्हाला मार्ग दाखवला आणि चांगल्या प्रकारे यश मिळालेलं त्या आहे. दिशेने पहिलं पाऊल आम्ही टाकलं आणि इतका छान रिस्पॉन्स आला, प्रतिसाद खूप सुंदर आहे, चांगला. आणि आता जे काही फोन कॉल्स मेसेज येतात त्याच्यावरनं मला असं वाटतंय, एक अंदाज आम्ही सांगतो की जे काय आहे ना ते पुढे वाढत जाणार आहे. म्हणजे कमी होत नाहीये, वाढतच चाललेलं आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला थोडंसं तुमच्याशी बोलूया असं. तर मसाले आहे आपल्याकडे एक 4-5 म्हणजे पदार्थ जे आहेत ते चालू केले आहेत विकण्याचे. 2 मसाले आहेत, कोळी म्हणजे पिठाचे 1-2-3 प्रकार आहेत. आणि हळूहळू आमचा विचार आहे की कोकणामध्ये जे काय आहे ना ते सगळं लोकांपर्यंत पोहोचवायचं. चांगल्या प्रकारचे चांगली दर्जेदार वस्तू कशी भेटेल आणि कशी पोहोचवता येईल ते आम्ही प्रयत्न करू. सीझनचा आता बघा काजूचा सीझन आहे ना, त्याच्यामुळे काजूचा आलाय, काजूचं पण आता बघू, काजूचं पण चाललंय, प्रयत्न चालू आहे. त्याच्यावरती पण कसं प्रकारे मुंबईला पाठवता येईल ते, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचल्यावर खराब नाही होणार का, या सगळ्या गोष्टीची आता आमची चौकशी चालू आहे. कशा प्रकारे मुंबई लोकांना भावी तर आहे वस्तू, पण कशी पाठवतात अजून आपण पाठवलेली नाही. समजा एखाद्याला पाठवली ती खराब झाली तर मग ते आपलं म्हणजे नुकसान पण होणार आणि आपल्याला जे आपण करतोय ते म्हणजे बोलतात ना लोकांना नावं ठेवण्यासारखं होतं, ते तसं झालं नाही पाहिजे. आपलं काही चांगलं जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघू आता पुढे कसं काय लोकांचा प्रतिसाद तर खूप सुंदर आहे. म्हणजे ओल्या काजूची भरपूर मागणी होते. ओल्या काजूची भरपूर मागणी आहे. ओले काजू आहेत. आता आपल्याकडे बघा आहेत 4-5 झाडं, पण आताच म्हणजे सुरुवात झालेली आहे, नवीन वर्ष आहेत ना आता, या वर्षी त्याच्यामुळे पहिल्यांदा खूप सुंदर असे धरलेले आहेत. कमी आहेत. म्हणजे आपल्याकडे आपण असं विकू शकत नाही, इतके नाही धरलेले. पण जसं जसं 1-2 वर्ष निघून जातील ना तर आपल्याला आपल्या बागेतून पण मिळून जातील असं आहे. म्हणजे आता कुठे सुरुवात झालेली. त्याच्यानंतर आता बघा आता हे काजू झालं, त्याच्यानंतर पुढे कोकम वगैरे आहे. ह्या सगळ्या म्हणजे कुठेतरी डोक्यामध्ये आमचे विचार चालू आहेत आणि त्या पद्धतीने हळूहळू आम्हाला सुरू करायचंय. हे झालं व्यवसायाबद्दल. आणि हे आता चालूच राहणार आहे, असं नाही की सीझनचं आहे म्हणून नाही. व्यवसायात कसं असतं आता बघा, आपल्याशी ही फॅमिली, युट्यूबची फॅमिली, ज्यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं, त्याच्यात कसं असतं काही वेळेला आता आम्ही लोकांना सांगतो, मला हा मुद्दा मांडायचाच होता की प्रथम पैसे द्या, म्हणून पाठवून द्या, मग आम्ही तुम्हाला वस्तू पाठवतो. काही आहे आता आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला एवढा काही पैसा नाही आहे की जो आम्ही इन्व्हेस्ट करू शकतो. आम्ही लोकांकडनं येणाऱ्या पैशावरच आज आम्ही बघा, आज 10 किलो मिरची आणली आहे, उद्या 15 किलो आणतोय. एकदम पोतं आम्ही घेऊ शकतो, पण ते कसं होत आहे, आपली भांडवल कुठून जमा करायची, कुठे लावायची, त्यात परत यश मिळतोय की नाही, त्या हिशोबाने आम्ही कसं लोकांच्या प्रतिसादानुसारच जातोय. थोडं आमच्याकडे एवढी भांडवल पण नाही आहे. त्यामुळे कसं आहे की आम्ही लोकांना सांगतो की प्रथम तुम्ही पैसे पाठवा. काही लोकांना असं वाटत असेल की योग्य आहे की नाही, काही लोकांना पसंत पण येत नाही, पहिले पैशाबद्दल बोलतात की काही कसे. पण कसं आहे, आमचा पण म्हणजे हे आहे की सगळीच लोक बघा की हाताची 5 बोटं सारखी नसतात. त्याच्यामुळे कोणावरती विश्वास ठेवायचा, कोणावरती नाही ठेवायचा, हे प्रत्येकाने आपलं आपलं ठरवायचं असतं. त्याच्यामुळे हे सगळं कसं आहे, गुंतागुंतीचा आहे विषय हा. आम्ही कसा ज्या प्रकारे आम्हाला तुमच्याकडून पैसे येणार, त्याच्यामुळे आम्ही त्या पैसे तेच पैसे इन्व्हेस्ट करून
पुढे पुढे आपलं व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. माल मागवला जातोय त्याच्याविषयी माल मागवण्यासाठी पण पैसा लागतो ना, असं आहे सगळं. आता आम्ही म्हणजे हा विषय मांडतोय त्याला पण कारण आहे, कारण मला ना एक 3 ते 4 कॉल आले, म्हणजे ताईंचे फोन आले होते की ताई तुम्ही आधी आम्हाला पाठवा आणि त्याच्यानंतर मग आम्ही तुम्हाला पेमेंट करू, पण ती गोष्ट शक्य नाहीये आणि कुठेतरी म्हणजे कोणाचं आम्हाला मन पण दुखवायचं नाही आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी आम्ही तुम्हाला शेअर करतोय. आता सध्याची जी परिस्थितीनुसार म्हणजे आमची परिस्थिती, आता आम्ही इथे येऊन आता पाय रोवलेले आहेत, थोडं थोडं रोजगार आमच्याकडे कमी आहे, गावाला रोजगार नाही आहे, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती पण आहे. त्याच्यामुळे कसं रोजगार नसल्या कारणाने पटकन कोणालाही पाठवून देणे 1 किलो 2 किलो काही, आणि आजकाल मिरचीचा भाव आज एवढाच वाढला आहे ना की म्हणजे म्हणतो ना 700-800 रुपयाला जो मिरची मसाला बाजारात भेटत असेल तो माणूस कुठनं आणत असेल आणि कसा मॅनेज करत असेल ते त्यालाच माहिती. कारण की मिरचीच्या भावानुसार किंवा जी मेहनत वगैरे करून हे 700-800 रुपयात परवडणारं आहेच नाही, काहीच काहीच सुटणार नाही. कारण आता आम्ही स्वतः करतोय म्हणून, आम्ही आता स्वतः कष्ट करतोय म्हणून आता आम्हाला बाजारात माहिती पडते की बाजारात या वस्तूला किती वस्तू मोजले तरच चांगल्या प्रकारचा दर्जेदार वस्तू भेटेल. पण कुठेतरी आम्हाला कसं रोजगार सुरू झालेला आहे तुमच्यामुळे, त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे. भले कमी प्रमाणात का होईना पण कुठेतरी आपल्या संसाराला हातभार लागला आहे आणि आम्ही त्यात समाधानी, आम्हाला अशी जास्तीची अपेक्षा नाही, खूप समाधानी आहोत. आम्ही कष्ट करण्याची तयारी आहे आमची. फक्त इतकंच सांगेन मी तुम्हाला की प्लीज ज्यांना कोणाला काही वस्तू हव्या असेल तर तुम्ही आधी पेमेंट करा आणि मगच तुमच्यापर्यंत सगळ्या वस्तू की नाही प्रामाणिकपणे कुरिअर केलं जाईल. अजिबात चिंता करायची नाही. काही कसं कधी XYZ म्हणजे कसं मागे पुढे होणार, कधी काय होतं. एखाद वेळेला आता बघा आम्ही पार्सल पाठवतो सगळ्यांना, कधी एखाद दुसरं पार्सल इकडे तिकडे झालं तर आम्हाला फोन करून सांगावं की ते असं आहे की मग आम्ही ते करू, त्याचा काय विषय नाही. आता अजून बघा आम्ही वस्तू पण घेतलेल्या नाहीयेत, म्हणजे ज्या गरजेच्या वस्तू असतात ना आपल्या व्यवसायासाठी, वजन काटा जो असतो चांगल्या म्हणजे चांगल्या क्वालिटीचा, जास्त वजन करता येईल ना असा घेतलेला नाहीये, तो पण आम्हाला घ्यायचा आहे. आणि परत सिलिंग मशीन म्हणतात ना पॅकिंग ती एक घ्यायची, म्हणजे ती पण घ्यायची आहे. ती पण कसं आता व्यवसायातूनच पैसे उत्पन्न उभे राहतील त्यातूनच घेता येईल. जसं आता प्रॉफिट आम्हाला काय होईल ना त्यातूनच आम्ही मग एक वस्तू घेणार आहोत असं आम्ही ठरवलंय. त्याच्यामुळे सध्या सगळं साधं सिंपल आमचं की नाही चाललेलं आहे. आणि बऱ्याचशा ताईंनी आपल्याला कमेंट केले ब्रँड वगैरे बनवा, असं मसाल्याचं नाव वगैरे द्या, ते करू. ते सगळं कसं आहे ह्या वर्षी आम्ही पाय रोवायचा प्रयत्न करतो. पुढच्या वर्षाला म्हणजे ह्या वर्षाच्या ह्याच्यावरती ताकदीवरती आपल्याला पुढच्या वर्षी जी ताकद तुम्ही लोक द्याल त्या ताकदीच्या जोरावरती ब्रँड काय आपण सगळं करू. काय नाही करूया, लोक संघाती असली, आपली फॅमिली संघाती असली तर भरपूर काय करता येईल. काय नाही करणार, करू. चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करू, असं काही नाही. नाही मग खूप छान सगळ्यांचा रिस्पॉन्स आहे. खूप अजून पण फोन सतत आमचे वाजत असतात, मेसेज वगैरे सगळं वाजत असतात. आणि मसाल्यासाठी आणि सगळ्यात कोंबडी वडे, कुळीत पीठ, मसाला यांच्यासाठी भरपूर ऑर्डर्स की नाही आपल्याला सुरू आहेत. हे झालं सगळं व्यवहाराचं, म्हणजे पैशाचं बोलणं पण खूप गरजेचं असतं, कारण कुठे पण कोणाचं असं मन दुखवायचं नव्हतं आणि त्याच्यामुळेच म्हटलं हा विषय ना आम्ही काढलेला आहे आणि म्हणूनच कुणाच्या बाबत बोललेले विषय दुखवायचं मन म्हणजे काही बघा, पूर्ण फॅमिली आपली आहे. आज सगळ्यांनी आम्हाला सुखादुःखात साथ दिलेली आहे, त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीची काय परिस्थिती पण आम्हाला माहिती नसते. त्याच्यामुळे हा विषय मांडणे गरजेचं आहे, असं आहे ना. आणि जिथे पैसा आला तिथे कसं व्यवहार पण खराब होतो, त्याच्यामुळे कोणाशी व्यवहार आपल्याला खराब नाही करायचे. त्याच्यामुळे ज्या काही पैशाच्या व्यवहाराच्या गोष्टी असतील ना त्या क्लिअर बोललेलं चांगलं असतं असं आम्हाला वाटतं. आम्ही पण युट्यूब म्हणजे आम्ही जेव्हापासून इथे गावी आलो, काही लोक होती आम्हाला मदत करणारी, खूप सारी लोक आहेत आणि आम्ही पैशा माफत करतो, ह्याच्या माफत करतो, पण आम्ही कसं ते आम्हाला पटलं नाही. आणि त्याच्या असेल अशी कित्येक लोकांनी आम्हाला असं विचारलं की घर बांधायला आम्ही मदत करू का, यायला पण आम्हाला ते पटलं नाही. आम्ही आमच्या मेहनतीच्या जोरावरती आणि आम्हाला आमची जी भावना आहे म्हणजे आमची जे ताकद आहे त्याच्यानुसारच करायचं आहे. स्टेप बाय स्टेपच हळूहळू करणार. लोक आहेत आपल्या मागे, लोकांचे खूप चांगले आशीर्वाद आहे आणि प्रतिसाद पण चांगला आहे. लोक हवी ती मदत करायला आपल्याला तयार आहेत. नाही आता हे होमस्टेचा आता हा जो विषय निघाला ना ते तुम्हाला सांगते. आता ही जी काही मेहनत आमची चाललेली आहे ना व्यवसायाची, म्हणजे होमस्टे बद्दल पहिला तेच आहे की त्यातून जेही काही उत्पन्न येईल, काही येईल ते पहिला त्यात थोडाफार ते होमस्टेचा नाही पण हे सुरू करण्याचं कारण पण सांगते ना. आता हे जे आपलं बघा बांधकाम केलेलं जे आहे ना आपण ते आता अर्धवट बघा बाकी आहे आणि बरेच जण म्हणजे नाही विचारतात ना बरेच जण की कधी होणार काय, का पैसा अभावी थांबलेला आहे आणि पैसा
कुठून येणार? जर आपण काम करणार तर पैसा येणार. हा, आणि त्याच्यामुळे मग सर्व सुरुवात केलेली त्याच्यामुळे आहे. मग हा व्यवसाय की नाही आम्ही चालू केला की आता बघा एक आता सीझन आहे मसाले वगैरे, म्हणजे या सीझनला लोकांना म्हणजे भरून ठेवतात लोक वगैरे, आणि त्याच्यामुळे मग कुठेतरी जे 4 पैसे आपल्याला फायदा होईल तो आपण हे जे बांधकाम आपलं अर्धवट राहिलं ना त्याच्यासाठी आपल्याला आम्ही गावी वापरायचं राहतो, आहे. मुंबईला नाही राहत. आता आम्ही गावी राहतो. गावी असं असतं की मुंबईला आपण लहानाचे मोठे झालो, त्याच्यामुळे आपण विश्वासाने कोणाकडे 5-50 रुपये मागितले की ते पटकन भेटतात. भेटले म्हणजे भेटणार म्हणजे आमचा उसने जन्म कोणी गेला. उसने जन्म कोणाला गेलाय मागितलं. तिकडे मुंबईला, तर उसने बिसने कोणाकडे गेले लाखभर रुपये काही मागितले की पटकन भेटले जातात. गावी कसं आता आपण इकडे नव्याने राहतोय आणि गावी लोक पण आपल्यासारखीच मेहनत करून खाणारे असतात. त्यांच्याकडे तेवढे पैसे अवेलेबल असतील नसतील ह्या पण गोष्टी आल्या. त्याच्यामुळे कसं आहे, कोणाकडे आपल्याला हे नाही करायचं, आपली जी मेहनत होईल त्यानुसार आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय, बाकी काही नाही. त्याच्यामुळेच म्हणजे हे कुठेतरी होमस्टे पण आम्हाला पूर्ण करायचं आणि त्याच्यामुळे ही धडपड चाललेली आहे. पण हा जो व्यवसाय चालू केलेला आहे तो असाच चालू राहणार आहे, तो आम्ही बंद नाही करणार आहोत. नाही काही कारण बंधन इतका नाही. छान प्रतिसाद आहे, त्याच्यामुळे कष्ट करण्याची आमची तयारी आहे. त्याच्यामुळे हे असंच त्याच्यात कुठे काही चुका झाल्या असतील, लोकांनी बिंदास बोलावं आणि आम्हाला सांगावंच. माझं तरी मत आहे, आग्रहाचं मत आहे की काही चुकलंय काही नाही, तर कोणी चांगल्या प्रकारे सूचना केली तर त्याचा आम्ही अभ्यास केलाच जाईल त्या विषयावरती. तो विषय आम्ही हाताळू, त्यात चांगल्या प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न करू, असं आहे. आज कुणाच्या बाबाने मी संधी दिलेली आहे की बोला, तुम्हाला जे वाटतं ते बोला, तुम्ही बिनधास्त. चालत ना नाही सगळ्यांशी जे काय आपल्या मनामध्ये असतात ना विचार ते बोलायचे. असं काय विषय, भरपूर विचार असतात मनामध्ये, पण काय ते विचाराच्या पलीकडच्या गोष्टी सगळ्या पैशाअभावी वाढल्या जातात. विचार भरपूर आहेत, काय करायचं, असं करायचंय तसं करायचंय, पण सगळं मोडी म्हणजे पैशाअभावी सगळं होणार, ते पण होणार, शक्य होत नाही. होईल होईल. कष्ट केल्याशिवाय म्हणजे मला तर असं वाटतं जोपर्यंत आपण कष्ट करत नाही ना तोपर्यंत काही होत नाहीये. ते एक म्हण आहे ना, धैर्य हरी खाटल्यावरी, अशा गोष्टी नसतात. त्याच्यामुळे कष्ट करण्याची तयारी ठेवली ना की सगळ्या गोष्टी की नाही सोप्या होऊन जातात. ते लवकरच आपल्याला हे बघा हे बांधकाम पूर्ण करायचंय आणि त्याच्यानंतर होमस्टे पण आपल्याला सुरू करायचंय. त्याच दिशेने सगळे प्रयत्न आमचे चालू आहेत आणि करायचंय. भरपूर जणांना यायचंय आपल्याकडे राहायला वगैरे. खूप अशी वयस्कर मंडळ आहेत ज्यांना आपला आजूबाजूचा परिसर, आपलं घर, ही झाडं वगैरे आवडतात. आता झाडांचा विषय निघालाय ना, म्हणून आपण बोलूया. ते आता जी फळं वगैरे आपण दाखवली, तर हा पण व्यवसाय आपण चालू करायचा आहे ना फळांचा पण. अजून जशी फळं वाढतील, जशी फळं द्यायला झाडं, जशी निसर्ग आम्हाला जेवढी साथ देईल आणि जेवढं आपले फुलं लाभतील ती लोकांपर्यंत कशी पोहोचवतील. डायरेक्ट मुंबईला जे आपले मुंबईला आहेत ना, जे आपल्या ऑर्गॅनिक जे काही सगळं आहे ना, ते जास्तीत जास्त करून मुंबईला पोहोचवू आम्ही, देण्याचाच आमचा प्रयत्न चालेल. आणि तेच आमचे सगळे विचार चालू आहे डोक्यामध्ये आणि पुढे कसं करायचं, काय करायचं, ह्याचं सगळं नियोजन आमचं चाललेलं आहे. तुम्हाला एक गोष्ट म्हणजे गंमत सांगते तुम्हाला. गेल्या वर्षीची गंमत सांगते. गेल्या वर्षीच्या आदल्या वर्षीची गोष्ट आहे ही. आपण बघा ते हे बनवतो ना पारोशी, त्याच्या काथ्या बघा मी तयार करते. आणि त्यावेळेस मला एका ताईंनी मेसेज केला होता की प्रिया मला हे काथ्या हवेत तर मला पाठवून दे म्हणून. आणि त्यावेळेस म्हणजे माझ्याकडे होते जवळ 10 ते 20 ते काथ्या होते, ऑर्गॅनिक काथ्या म्हणतात ना पारोशीचं, ते सुकलेले. पण मला त्या गोष्टीची काही आयडियाच नाही की त्यांच्यापर्यंत मी कसं पाठवू, म्हणजे त्यांनी प्रकारे पोचेल की नाही. आणि त्यांनी कसं हे मेसेज वगैरे पण सगळं मला पाठवलं, ॲड्रेस वगैरे सगळं पाठवलं होतं. परत पैसे पण ते म्हणाले होते की मी तुला पाठवते, पण मला त्या गोष्टी हे कुरिअर वगैरे मला काही माहीतच नाही. पण आता हा जो व्यवसाय बघा चालू केला ना, त्याच्या माध्यमातून आम्ही आता दोघं पण हळूहळू शिकतो ना. ह्या गोष्टी आम्हाला काहीच माहिती नव्हत्या, आता बऱ्यापैकी ज्ञान आपल्याला माहिती आलं. कुरिअर करण्याचं कधी संभावना आलेलीच नाही ना. आपलं सगळं मुंबईला होतं, मुंबईला सगळं अवेलेबल, घराच्या जवळ, आपल्याला कोणाला काय त्याच्या पण आता कुठेतरी अंदाज काही नाही हेच चाललेला आहे. आणि त्यावेळेस मग आम्हाला कसं देता नाही आलं, पण आता ह्याच्या पुढे आमचा विचार आहे की जे काही आपल्या बागेमध्ये होईल ना थोडंफार उत्पन्न, ते सुद्धा तुमच्यापर्यंत म्हणजे रिजनेबल भावामध्ये, असं नाही की अवाढव्य पैसे ठेवायचे आणि असं नाही, तर रिजनेबल भावामध्ये तुमच्यापर्यंत कसं पोचवलं जाईल हा प्रयत्न आमचा चालू राहणार आहे. आणि त्याच दिशेने सगळे आमचे विचार घेणे आमच्या डोक्यामध्ये चालू आहेत. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की देव कुठेतरी मार्ग दाखवतो. म्हणजे गेले 4-5 वर्ष झाले हे जे कष्ट केलेले आहेत ना, आणि आत्ता कुठे ते फळाला यायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याच वेळेस बघ आपल्याला कुरिअरचं ह्याचं सगळं आपल्याला मार्ग सापडत आहेत. म्हणजे कुठेतरी देवाची पण इच्छा आहे की जे काही तुम्ही मेहनत करताय, जे काही तुमचं उत्पन्न होत आहे ते म्हणजे विकलं जावं आणि 4 पैसे त्यातून आपल्याला काहीतरी फायदा मिळावा आणि पोचेल. आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी ह्या घडलेल्या आहेत. आता हे जे व्यवसायाचं तुम्हाला मी म्हणाली ते काही असं प्लॅनिंग अजिबात काही नव्हतं, एकाएकी सगळं होतं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की सतत ना माझ्या डोक्यामध्ये असे विचार चालू राहायचे की हे आता हे होमस्टेचं करायचं आहे, पैसे कुठनं येणार असं सगळं डोक्यामध्ये आहे ना आमचे विचार चालू राहायचे.
आणि बांधकाम सध्या बंद आहे, त्याच्यामुळे ते पण आम्हाला असं मनाला असं खटकायचं असं की बंद आहे ना, असं वाईट वाटायचं बघून बघून. पण आता कुठेतरी बोलतात ना, आशेची पालवी दिसते समोर आणि आपलं बांधकाम आता नाही होणार, पण पावसाच्या आसपास आम्ही चालू करायचा विचार करतोय. म्हणजे फक्त विचार करतोय, पण होईल थोडंफार या वर्षात पूर्ण करायचा विचार चालूच आहे. म्हणजे सेव्हिंग थोडीफार आता आपण करून ते करायचं आपल्या 2-3 महिन्यामध्ये करून. जसं आपल्या हाताला आता मोडी लागेल, पैसे लागतील, त्याप्रमाणे करायचं, करून घेऊ ते. पण काय ते करायचं पण कसं आहे, लोक आपल्याकडे 4 लोक येणार, तर त्यांना चांगल्या प्रकारे व्यवस्थित चांगल्या प्रकारे देता येईल याच्यासाठी करायचं. आणि त्याच्यामुळे ते काम थोडं राहिलेलं आहे. आणि ते जरी चालू राहिलं तरी पण हे आपलं काही बंधन नाही होणार. नाही, कोणताच व्यवसाय बंद नाही होणार. सगळं आपलं स्टेप बाय स्टेप आपण करत राहायचं. बरोबर. आता कसं आहे, ह्याच्यातून आपल्याला खूप काही शिकायला भेटलंय, अनुभव पण आलाय, आणि आता आपण करू शकतो ह्याची आपल्याला खात्री झालेली आहे. की आपण पहिला काय जेव्हा नवीन सुरू केलं, पहिला त्या मागे किती 5 का 6 किलो केलं ना, 5.5 किलो. तुम्हाला ना एक गंमत सांगते. आता कालच्या व्हिडिओवरती भरपूर ताईंच्या कमेंट आल्या की प्रिया डोळे बंद करून राहू नको, कोणावरती पटकन विश्वास ठेवू नको. म्हणजे आपण बघा मसाला दळायला जातो ना, त्याच्याबद्दल पण सांगितलं होतं की तुम्ही स्वतः तिथे बसून सगळं, म्हणजे जे काही तुम्ही खरेदी कराल, जे काही कराल ना, ते स्वतः तिथे उभं राहून सगळं तुम्ही हे करा, लक्ष देऊन करा. तर खरी गोष्ट आहे ती. म्हणजे जे काही आपण करतोय ना, ते पण सगळं असं लक्ष देऊनच करावं लागतं. नाहीतर कारण आपण जे मटेरियल आणि मसाले जे वापरतो आज ते चांगल्या दर्जाचे ते त्याच्या प्रकारे लोकांना गेलं पाहिजे. त्याच्यामुळे ते आपण लक्ष देऊन केलंच पाहिजे, केल्याशिवाय नाही चालणार. त्याच्यामुळे मग तुम्ही जे सल्ले दिलेले आहेत ना, त्याचा पण विचार ना आम्ही करतोय आणि अगदी सावध गतीने आमचं सगळं ना चाललेलं आहे. म्हणजे चारी बाजून लक्ष देऊन असतं सगळं. त्याच्यामुळे कोणी पण आपल्याला मूर्ख बनवायला नको असेच अशा पद्धतीने. एखाद वेळेला बघा ताई, एखाद वेळेला कसं असतं, एखाद वेळेला 10-5 रुपये हे मागे पुढे होतात, काय होत असं नाही. वस्तूंमध्ये पण असतं. या वस्तू फक्त आम्हाला, आमचं कसं आहे, माझं मत आहे की मसाल्यामध्ये समजा आपण एकीकडे गिरणीवर दिलं, कुठे दिलं, 2-5-50 ग्राम, 100 ग्राम, अर्धा किलो कमी आलं तर चालेल, पण ती वस्तू जी आपण टाकलेली आहे तिच्यामध्ये हे नाही, फेरफार नको करायला, त्याच्यामध्ये फेरफार नाही झाला पाहिजे. कारण कसं आहे, जो मसाला आपण देणार तो प्रत्येकाला त्याच प्रकारे गेला पाहिजे. कधी वस्तूमध्ये फेरफार झाली ना, तर मग तो मसाल्याची चव बदली चेंज होऊन जाते. म्हणजे समजा आता आपण नेलं आणि काय काढून घेतलं की त्यातलं मटेरियल कमी होऊन जातं. मसाले थोडे काढून घेतले तर मटेरियल कमी होतं, चवीमध्ये फरक पडतो त्याच्यामुळे. पण आमचं चाललंय सांगायचं, चांगलं देण्याचा प्रयत्न चालू आहे. आत्ता बघा ऑर्डर बघा आल्या, तुम्हाला मी वही दाखवते पाहिजे तर. हे बघा, हे सकाळपासूनच्या माझ्या इतक्या ऑर्डर मी लिहिलेल्या आहेत ह्याच्यावरती. आजच्या मार्च महिन्याच्या, आज तारीख किती आहे, 2 तारीख आहे ना. आणि ह्या गेल्या महिन्याच्या, म्हणजे इथून बघा, इथून सुरुवात करते. जवळजवळ 8 ते 10 ऑर्डर फेब्रुवारी महिन्याच्या बाकी आहेत, पेंडिंग आहेत त्या. आणि त्या दिशेनेच आमचं सगळं चाललं आहे आता. म्हणजे मला असं वाटतं की 1-2 दिवसामध्ये आपण मिरची खरेदी करायला जाणार आहोत. पण आमचं पण चाललंय की राधानगरला जायचं, हो की नाही, लांब राधानगरीला जायचं विचार चालू आहे. कुणालच्या म्हणतात की लांब जाऊया आपण थोडंसं. म्हणजे तिकडे बुधवारी काहीतरी मार्केट भरतो राधानगरीला, आणि जवळ आहे ना आपल्यापासून. राधानगरी आपल्यापासून 65 किलोमीटर आहे. म्हणजे समजा एक कुडालच्या आसपास आहे, तसं आहे ते 16 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे तिकडे त्याला काय एवढं लांब पण नाहीये. आणि तिथूनच ते कर्नाटकावरून तिथे राधानगरी, कर्नाटक, ते काय कर्नाटक कुठून येतो, बेलगाव जवळ आहे. राधानगरी बेलगाव जवळ आहे, ते मसाला तिकडूनच येतो ना. त्याच्यामुळे म्हणजे आता सध्या कसं आपण फक्त शोध घ्यायचा की कुठे चांगलं मिळतं काय, आणि एखादा व्यापारी जर का आपल्याला ओळखीचे मिळाले की जे घरपोच आपल्याला करतील, अशा पद्धतीने सगळं आमचं चाललंय. पण सध्या थोडंसं आमचं ट्रॅव्हलिंग वगैरे होणार आहे, कारण आपण बघा नवीन आहोत, त्याच्यामुळे सगळं सर्च करणं पण गरजेचं आहे ना. आम्हाला आता जो पैसा भेटेल, म्हणजे जे पण मुद्दल 10-20 रुपये उत्पन्न काही भेटेल, ते उत्पन्न आपलं कुठून स्वस्त आणि कुठून चांगली मस्त वस्तू भेटेल याच्यातच खर्च होणार. कारण इथून आपल्याला जावं लागेल, इकडे जाऊन शोधा, तिकडे जाऊन, कारण मिरची मसाला आता खूप महाग आहे. त्याच्यामुळे सध्या कसं आमचं सगळं चौकशी तपास करून असं चाललेलं आहे. एक पायरी पुढे चालायचं, बाकी काय असं आहे ते. आणि बाकीचं पण जे काही आपण केलं ना, म्हणजे कोंबडी वड्याची भरपूर मागणी आहे. कोंबडी वड्याचं पीठ आहे ना ते, परत ह्याचं कोळीत पिठाला भरपूर मागणी आहे, आणि छान रिस्पॉन्स आहे कोळीत पिठासाठी सुद्धा. त्याच्यामुळे ते सुद्धा आम्ही आता होलसेलमध्ये उचललंय माल सगळा. काय बोलायचं का, काय आता कशाबद्दल बोलायचं, बस झालं ना. काय बोलायचं असेल तर, नाही तर मग काय आता बस झालं एवढंच. लोकांपर्यंत आपल्याला कसं पोचता येईल, लोकांचे आशीर्वाद आपल्याला असू देत, असेच लाभू देत, हेच आपलं प्रयत्न, बाकी काय नाही. आणि जे काही बघा आपण विकतोय पदार्थ, जे काही तुमच्यापर्यंत येत आहेत, कोणाला आवडले तर तुमचे कोण ओळखीचे असलेले त्यांना पण तुम्ही सजेस्ट करा.
वापरून बघा. आवडले हा. तरी कोणी पण सांगा, काय जर कमी कोणाला असेल. काही कमी जास्त आहे, कोणाला काही टिप्स द्यायची आहे हा. तर बेधडकपणे फोन हा, करून सांगा, किंवा सांगा. मेसेज करून सांगू शकता. की अशा आणि अशा चांगल्यात पद्धतीने चांगलं करा. काय कसं करताय, हा, ताई हा. असं करा किंवा असं करा, दादा असं करा. ते आता आम्ही पॅकिंग प्रयत्न करू. बद्दल आपल्याला एका ताईने सांगितलं होतं ना, तर पॅकिंगचं पण करायचं आहे विचार. आमचं चालू आहे की ह्या महिन्यामध्ये सिलिंग मशीन घेण्याचा विचार चालू आहे. आता सध्या आपण स्टॅपलरनीच पॅकिंग करतोय आणि थोडंसं जरा झालं ना व्यवस्थित आपलं जे काय बँक बॅलन्स थोडंसं जरा स्टेबल झालं ना, काय एक वस्तू येईल ह्या महिन्यामध्ये आणि एक वस्तू पुढच्या महिन्यामध्ये, अशा स्टेप बाय स्टेप आपण वस्तू खरेदी करून मग पुढचं सगळं करायचं ठरवलं. पण लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने देण्याचा की नाही आमचा विचार चालू आहे. असं पण नाही की मोठं हायफाय आम्हाला नाही करायचं. आम्ही जसे आहोत साधे सिम्पल तसंच, म्हणजे फक्त होतं ना पॅकेजिंग चांगलं करायचं आणि आतला माल दर्जेदार नसेल तर त्या गोष्टीला काही महत्त्व नाही आहे असं आम्हाला वाटतं. आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे हा. की चांगला दर्जा, आपण जो दर्जा देतो तो कायमस्वरूपी तसा राहावा हां, आणि आमच्या मेहनतीचाच जावा, बाजारी जराही जाऊ नये. ताजं. ताजं. आता जे काही बघा, आता कुळीत पीठ आहे, वड्यांचं पीठ आहे, नाचणी पीठ, जे मी बनवते ना तुमच्या ऑर्डर आल्यानंतर करून म्हणजे घ्यायला आणि सुरुवात आम्ही करते. नेहमी तसंच ठेवणार, कारण अगोदर की बनवून ठेवत नाही मी. ठेवणारच नाही, नाही, कारण नाही. की लोकांना आमच्या म्हणजे आपल्या मेहनतीचंच जावं. बाजारी बघा, आम्ही बोलू की 50 किलो मसाला आम्ही बनवलाय, 50 किलो पटापट पाठवतो, तुम्ही ऑर्डर करा, काही त्या गोष्टीला मॅनेज करायला 50 किलोला पण खूप मेहनत करावी लागते. ती तशी लगेच मॅनेज होत नाही. थोडासा वेळ जाईल, थोडा वेळ जाईल, हळूहळूच भेटेल. आपण चांगल्या क्वालिटीचं देण्याचा आमचा की नाही प्रयत्न आहे आणि त्या दिशेने सगळं आमचं चाललेलं आहे आणि खूप छान प्रतिसाद आहे सगळ्यांचा, त्याच्यामुळे आनंद होतोय. ताजं म्हणजे जे काही द्यायचं आहे ना ते सगळ्यांना ताजं द्यायचं आहे असा आमचा विचार आहे. मसाला पण तुम्हाला जर ठिकवायचं असतं काही ते पण एक टिप्स आहे, ते हे टाकून वगैरे ठेवायला सांगा. हा, नाही जास्त प्रमाणात घेतलं ना मग ते हिंग वगैरे टाकून ठेवायचं. सगळ्यांना माहिती आहे, नाही, सगळ्या तरी ताई सुद्धा बनवतात. म्हणजे सांगायचं, सगळ्या लोकांना माहिती असतं, पण आपण आपला प्रयत्न सांगायचा आपल्या परीने. त्याचं कोणी जास्त घेतलं तर हिंग वगैरे असतं ना ते वर टाकून हिंगाच्या ठेवायचं. वड्या वगैरे टाकून ठेवा. हा, आणि परत ओला हात वगैरे लावायचा नाही. पीठ पण आता समजा तुम्ही जास्त प्रमाणात कोणतं पण पीठ तुम्ही घेतलात, नाचणी पीठ आहे, कुळीत पीठ आहे किंवा वड्यांचं पीठ आहे, तुम्हाला असं वाटलं की नाही भरपूर आहे, आता तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं असेल तर तुम्ही सरळ ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. फ्रीजमध्ये तुम्ही 1-2 वर्ष जरी ठेवलात ना ते अजिबात पीठ खराब होत नाही, त्याला टोके पडत नाही, काही नाही. कारण पिठाची बघा एक्सपायरी डेट असते. जसं आपण गव्हाचं पीठ घरामध्ये वापरतो, जास्त दिवस राहिलं का त्याला टोके वगैरे पडतात बघा, ते सगळं नॅचरल आहे, ते नैसर्गिक आहे. त्याच्यामुळे पिठं वगैरे चांगल्याशी टिकवायचे असतील ना, म्हणजे आता हे कुळीत पीठ वगैरे आपण काही नेहमी ते वापरत नाही, त्याच्यामुळे काय ते फ्रीजमध्ये ठेवून जायचं, अजिबात काही खराब होत नाही, कोणतं पण पीठ असू दे. तर चला मग ताईनं आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. अजून काही कोणाला सल्ले द्यायचे असतील किंवा अजून काही सुचवायचं असेल आम्हाला तर जरूर तुम्ही सांगा, मेसेज करा किंवा ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. ज्या काही तुमच्या सूचना असतील ना त्या नक्कीच फॉलो केल्या जातील. तर व्हिडिओ आजचा इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. आणि अजून तुमच्या ओळखीचे कोण असतील त्यांच्यापर्यंत आपला हा जो छोटासा व्यवसाय आहे ना तो पोचवा, तुमच्या मार्फतच जाऊ दे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.